गेल्या काही महिन्यात सोनं आणि चांदीचे भाव झपाट्याने वाढले आहेत. सोनं 1.25 लाख पार, चांदी 1,75,000च्या जवळ. सगळीकडे एकच चर्चा, आता सोनं घ्यायचं का? जागतिक अस्थिरता आणि सुरक्षित गुंतवणुकीची मागणी, सेंट्रल बँक्स आणि इन्स्टिट्यूशन्स कडून हेवी बाईंग, औद्योगिक मागणी विशेषतः चांदी करता, यामुळे सोन्या चांदीचे भाव वाढले आहेत. पण ही वाढ भावनिक आहे का स्थायी हे विचारण्याची गरज आहे. लोकांना वाटतं सोनं घेतलं म्हणजे नक्की प्रॉफिट, पण फॅक्ट हे आहे की मागच्या 10-12 वर्षामध्ये सोन्याचा रिटर्न कधी 25% तर कधी अगदी 1-2% होता. चांदी तर अजून पॅची आहे, कधी झेप कधी झोप. सोनं तुमच्या पैशाला इन्फ्लेशन आणि करन्सी विकनेस पासून प्रोटेक्ट करू शकतो, बट इट इज स्टील नॉट वेल्थ क्रिएटर. नाहीतर लोकांनी धंदे बंद करून सगळे पैसे सोन्यामध्ये इन्व्हेस्ट केले असते. खरा वेल्थ क्रिएशन करणारा ॲसेट क्लास म्हणजे इक्विटी, कारण की इक्विटी म्हणजे पार्टिसिपेशन इन द प्रॉफिट्स ऑफ द बिझनेस. म्हणून सोन्या चांदीमध्ये ॲलोकेशन ठेवा, पण डायरेक्शन इक्विटीकडे ठेवा. वेल्थ क्रिएशनचे डिसिजन घेताना इमोशन्सपेक्षा डेटा आणि इन्फॉर्मेशनला जास्त महत्त्व द्या. थँक्यू.